एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधी न खराब होणारं तूप लपलेलं असतं. म्हणूनच आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करत राहायचा. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून कधीच जायचं नाही, कारण या वाईट दिवसामागं आपले चांगले दिवस लपलेले असतात. नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली. तर आज आहे वटपौर्णिमा. तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि वातावरण तर इतकं भरून आलंय ना, खूप आभाळ आलंय. ऊन नाही आहे पण उमस भरपूर आहे. पाऊस येईल, तर पावसाच्या आधी वडाला जाऊन येते. तर चला. आणि माझी तब्येत आता बरी वाटते बरं का. 2 वेळा दवाखान्यात गेले, गोळ्या औषधं चालू आहेत, घरचा काढा पण चालू आहे. पण सर्दीची इतकी डेंजर झाली होती ना, 4-5 दिवस सारखं बाहेर जात होते आणि बाहेरचं इकडं तिकडलं पाणी पिण्यात आलं ना, तर ती सर्दी खूपच डेंजर झाली होती. सर्दी, खोकला, ताप सगळंच जाम झाले होते एकदम. सगळे माझ्या ताई मैत्रिणी, सगळ्या मावशी माझ्या तब्येतीची खूप काळजी करत होत्या, विचारपूस करत होत्या. तर ताईंनं मावशीनं माझी तब्येत एकदम व्यवस्थित स्टेबल आहे आता. तर हा व्हिडिओ आहे वटपौर्णिमेच्या दिवशीचा, म्हणजे परवाचा. तर काल मी पूर्ण दिवस आराम केला, व्हिडिओ एडिट पण नाही केला आणि शूट पण नाही केला. त्यामुळे परवाचा व्हिडिओ मी आज अपलोड करते. तर आपलं घर तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे किती एकांत आहे आणि थोडंसं तुटाक आहे. त्यामुळे आपल्या घराच्या आसपास कुठंच वड नव्हता. मग इकडं थोडंसं तुटाक वड होता. तर गावाला ताई आहेत, त्या म्हणल्या आमच्या जवळच वड आहे इथं, इकडे या. मग मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या शेजारच्या सगळ्या ताईन त्यां मिळून आम्ही एकत्र वडपूजनसाठी आलो होतो. तर पूजा करण्यासाठी आम्हाला एकदम मोकळ्या प्लॉटमध्ये इतकं छान वडाचं झाड मिळालं होतं ना. छोटंसं झाड होतं पण छान होतं. बऱ्याच बायका तिथं पूजा करण्यासाठी येत होत्या. तर आम्ही पण पूजा केली. पूजा केल्यानंतर आम्ही बसलो थोडंसं, कारण असं काही सणवार असला ना, त्या निमित्तानेच एकत्र येतो सगळ्यांना. तर थोडंसं बसलो. त्यानंतर एकमेकीच्या सगळ्यांनी वट्या भरल्या, उखाणे म्हणले, सगळ्यांनी नावं घेतले. आता खूप आभाळ आलेलं आहे ना, त्यामुळं ऊनच नाहीये. ऊन नाही त्यामुळे सगळ्या निवांत बसल्यात. ऊन जर असतं ना, अजिबात थांबल्या नसत्या, सगळ्या निघल्या असत्या. महेश, या 3 मूर्ती साक्षात अशोकरावांचं नाव घेते. पंढरीची वारी संजयरावांचं नाव घेते. रामकृष्ण छान. देवधर्माला लागले. वर्षात महिने असते 12, नागेश्वरांमुळे वाढलं आनंदी करा. छान. तर आम्ही आलो होतो वडपूजनासाठी. झालं वडपूजन, निघलो आता. चला. मी जिना चढते, मागून मागून धक्का देतात मला. आव पडत मी वरच येतो खोल. हे बा राजू, आपल्या टाकी साफ करायची होती. आधी झाडाला पाणी, झाडाला पाणी नंतर घालू, नंतर घालायचं. ते काय करते, हा याला टाकी साफ करून दोघांना हा मी झाडू मारून घेतो. मेन तू दोघं जण हम्म. आपण साफसफाई करू. चालते ना. याला करून दे टाकी साफ. हा ना, वेपन बाळा तुझ्या हत्यार वेपन दोन्ही करा. तर प्यायच्या पाण्याची टाकी वरची ती साफ करतात राजू आणि सागर. आणि फौजी साहेबांची माझी ड्युटी आता. हे झाडांची पानं वगैरे गळालीत ना, टेरेस झाडतोय आम्ही दोघं आता. आपले गुलाब कसे भरलेत बघा बरं का, किती
फुलं आलेत आता गुलाबाला. गुलाबाला लय भारी फुलं आली हो. खूप खूप किती काळे किती फुलं आहेत पाहत आहे. गुड इव्हिनिंग सर्वांना. तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी. तर सकाळी मी थोडंफार काम आवरलं, वडपूजनसाठी गेलं. तिथून आल्यानंतर इतकं थकल्यासारखं झालं ना, काही करायची इच्छाच राहिली नव्हती. मग मी आराम केला आणि आता व्हिडिओ संध्याकाळी स्टार्ट करते. तर बरं वाटते ना त्यामुळं. तर फौजी साहेबांचं काम चालू आहे आता, झाडांना पाणी घालायचं आणि गवत पण काढायचं झाडांच्यातलं आता. आणि राजू आणि सागर टाके धुतेत. पानं किती छान आलेत, एकदम मस्त. म्हणजे फुलांचा आकार पण मोठा झालाय बरं का आता, आणि कळ्या पण जास्त यायला लागल्यात. उन्हाळ्यामध्ये फुलांची साईज बारीक झालती बरं का, अरे त्याला ऊन तेवढं होतं. ऊन खूप होतं. आता हे आपलं बटन गुलाब म्हणतात ना, बारीक फुल, पण ते पण इतकं छान आहे ना. आणि कळ्यांची पाय अशी गुच्छ आलेत. आणि ह्या पिंकवाल्या गुलाबाच्या झाडाला तर किती कळ्या आणि किती फुलं आलेत, बापरे. हे बघा, हे कळ्या फुलं. तर असं मस्त झालेत गुलाबाचे झाडं आपले. आणि फौजी साहेब टेरेसवर आले ना, हे पास आहे ना, झाडांच्यातलं गवत उपटते आणि तसंच खाली टाकीत, मग ते तसंच राडा होतो. आता तेच झाडायचे सगळं. झाडून घेतो बाई, नको टेन्शन. घेते मी, घेते, तुम्ही काढा गवत. टेन्शन नाही लेणे का. हा पहा आता, टेन्शन नाही लेणे का. हे काय रोप आहे का. अय ते उपटू नका, रोप आहेत ते हे, बाई. आबोलीचे रोप आहेत, उपटले का दोन माहित नसतं आणि उपटून टाकता तुम्ही. मी बी टाकलं होतं, आबोलीचं बी टाकलं होतं, त्याच्यात असे मस्त रोप आलेत. पहा किती रोप आलेत आबोलीचे बी टाकलं होतं तर. आणि फौजी साहेब मस्त ते रोप उपटीत बसलेत. बघा आता. आता मी नसते म्हणलं तेवढे रोप उपटले असते ना, हाय का. सगळे गायब झाले. आता पलीकडे पण मी टाकलेले आहेत. तुम्ही मोठं गवत दिसतंय ना, तेच तुम्हाला उपटा फक्त, बाकीचं नका. रोप मी टाकलेले आहेत, बरेच बिया टाकलेले आहेत. अहो नाही रोप नाही. रोप नका उपटू. आता बघा मंडळी, काय करू आता मी. हे पा गलांड्याचं रोप उगलेलं ते सुद्धा उपटलंय तुम्ही. हे बघा, गवताबरोबर रोप सुद्धा उपटीत आहेत तुम्ही. नाही रोप नाही. आता हे गलांड्याचं रोप उपटलं नाही का तुम्ही, बघा बरं. बाई मी काहीच नाही करीत. अहो तुम्ही करा, पण थोडस ते रोप द्या त्याच्यात लावून. गलांड्याचे रोप उगलेत मस्त त्याच्यात, नका उपटू. आले आले. जे गवत दिसतंय ना तेच उपटा, बाकीचं उपट नका तुम्ही. हे पा मिरच्याचं रोप उगलेले येतं त्याच्यात. सगळं शेज धरलं का सगळंच उपटून टाकी देत. काय म्हणला. हा का, आभाळ आलंय. व्यवस्थित धुवा. मग आणलं का खाली कसलं किती घे पाणी काढावं लागेल ना कशाचं. त्यातलं. टाकीतलं. टाकीत पाणी किती घे बघा, विचारा ना. किती पाणी आहे राजू. ए राजू, बरंच आहे का, सोडून देऊ खाली. मोठी मोठी. किती पाणी बघा बरं. ती नाही धुवायची, मोठी धुवायची आपल्याला. ही साळून घ्या आधी. मिरच्या तोडून घे ना. घेते ना. आणि चांगल्या आहेत, पण मिरच्या कशात बघा ना, उरपट्या मिरच्या आहेत. उरपट्या मिरच्या अशा वरती येतात, बाकीच्या कशा अशा खाली येतात, पण हे वर येत अशा निवार झाल्यात चांगल्या. लाल पण व्हायला लागल्यात. तोडून घेते है ना. तोडून घे. लयच आभाळ आलं इकून. राजू आता पलीकडून खूप आभाळ आलं होतं. इतकं काळं काळं गडद आभाळ होतं ना, कधी पाऊस येईन सांगता येत नाही.
तर फौजी साहेबांना म्हणलं, तुम्ही जे गवत उपटलेलं आहे ना, ते मला सगळं एकदा झाडून घेऊ द्या पहिलं. पाऊस जर आला तर ते टेरेसवरचं पावसाचं पाणी खाली जातं ना पाईपानी, ते गवत त्याच्यामध्ये जाऊन बसन आणि पाईप सगळे ब्लॉक होतील आणि टेरेसवरचं पाणी खाली जाणार नाही. मला झाडून घेऊ द्या. नाही, नाही म्हणले, झाडांना मला पहिलं पाणी घालू दे आणि मग तू झाडून घे. आता झाडांना पाणी घातलं ना, ते सगळं ओलं होतं आणि मग ते माती वगैरे असते ना खाली थोडीशी, तर ती सगळी ते ओल्यामध्ये जाऊन बसती आणि व्यवस्थित झाडता पण येत नाही. पण नाही, त्यांना पहिलं झाडांना पाणी घालायचं होतं. घातलं त्यांनी झाडांना पाणी आणि मी लागले आता झाडायला. तर आता जसा पावसाळा लागलाय, म्हणजे पाऊस जसा होतोय तसं टेरेसवरती आम्ही स्वयंपाक बनवलाच नाही चुलीवर ना. तर खूप असं कसं तरी वाटतंय. सवय लागली ना उन्हाळ्यामध्ये, आता आम्ही 1 दिवसाआड 2 दिवसाआड असं चुलीवर स्वयंपाक बनवायचो. पण जसा पावसाळा लागलाय तसं आम्ही स्वयंपाकच बनवलं नाही ना, तर असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. वरती टेरेसवर आलं ना, इतकं करमतं ना, मस्त प्रसन्न वाटतं. पण आता हे पावसाचं वातावरण होतंय त्यामुळं वारं वावदन सुटतं ना, चूल पेटवताच येत नाही मग. तर हे पहा आता फौजी साहेब जे झाडांच्यातलं गवत उपटतात ना, ते तसंच खाली टाकून देतात. कधी असं घाईगडबडीमध्ये ना, ते वाळलं की असं कानेकोपऱ्याला ते वाऱ्याने जाऊन बसतं. त्यानंतर झाडांची पानं गळालेले, तर एका कोपऱ्यामध्ये ते वाऱ्याने जाऊन बसलं होतं चुलीजवळ सगळं. तर 2 दिवस झाले मी टेरेसवरती आलेच नव्हते, आजारी होते ना. आपलं घरातलं आवरायचे, आरामच करायचे. आता 2 दिवसानंतर आले तर एवढा राडा पाहिला नाही. मी म्हणलं पहिलं मला आता हे टेरेस झाडून घेऊ द्या. पाऊस जर आला ना तर ते सगळा कचरा त्या पाईपामध्ये जाऊन बसायचा आणि ते सगळे पाईप ब्लॉक झाले की सगळं पाणी साचतं मग टेरेसवर. त्यामुळं टेरेसवरती पावसाळ्यामध्ये अजिबात कचरा ठेवावा लागत नाही, असं झाडून घ्यावं लागतं. तर तुम्ही बघू शकता किती पालापाचोळा निघलाय सगळा, एवढा भरून काढते मी आता. टेरेस साफ असलं ना, मग पाऊस आला की काय नाही, मग सगळं पाणी त्या पाईपातून खाली निघून जातं. आणि आपण चुली घातल्या होत्या ना, तर चुलीला पहिलं आम्ही माती लावली होती, सगळी मातीने लिपलं होतं. पण त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की पाऊस जर आला तर सगळी माती ती चुलीची निघायची आणि सगळ्या टेरेसवरती मातीच होऊन जाईल. त्यामुळं आम्ही ती सगळी माती काढून टाकली आणि नंतर टेरेकोटा मारला होता त्या चुलींना ना, तर ते फायद्याचं झालं. आता किती पाऊस आला ना तर त्या चुलींना काहीच होत नाही, जसून तशाच चुली राहतात. आपण थोडंसं झाडून लगेच तिथं स्वयंपाक करू शकतो, इतकं व्यवस्थित राहतात त्या चुली असं टेरेकोटा मारल्यामुळं. तर आपल्या घराला, दाराला आणि आपल्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी कधी-कधी ना निसर्गसुद्धा पुरेसा असतो. कारण झाडाझुडांच्यामुळं आपलं घर किती प्रसन्न, पॉझिटिव्ह वाटतं आणि झाडांच्यामध्ये आपण थोडासा जरी फेरफटका मारला, झाडांकडं पाहिलं, त्यांचं पानं, फुलं लक्ष देऊन जर पाहिलं, त्यांच्यात थोडासा टाईम स्पेंड केला, तर आपलं मन एकदम शांत होऊन जातं. खूप छान वाटतं. त्यामुळे ह्या कामाचं सुद्धा काहीच वाटत नाही. कारण हे झाडं-झुडं दिसायला खूप छान दिसतात, पण त्यांचं मेंटेनन्स पण तेवढंच असतं. नुसते झाडं लावले म्हणजे झालं असं नसतं. त्यांना टाईम टू टाईम पाणी देणं, त्यांना खतं देणं, त्याच्यातलं ते गवत काढणं व्यवस्थित, त्यांची कटिंग करणं, कोणत्या झाडाला काय झालंय, कोणत्या झाडाला काय कमी पडलंय, सगळं व्यवस्थित पाहावं लागतं. तेव्हा ते झाडं कुठं व्यवस्थित राहतात. आणि पावसाळ्यामध्ये जास्त झाडांची काळजी घ्यावी लागते, कारण ढगाळ वातावरण असतं ना, ढगाळ वातावरणामुळं झाडांना सूर्यप्रकाश कमी पडतो. त्यामुळं त्यांच्यावर कीड पटकन पडते आणि कीड पडली की ते पानं, फुलं सगळे खराब होऊन जातात आणि एका झाडाला कीड लागली की दुसऱ्याला लागते, दुसऱ्याला लागली की तिसऱ्याला लागते, असं होतं. त्यामुळं 15 दिवस लय होते झाडांच्यावर फवारा मारायला. असं व्यवस्थित लक्ष देऊन त्यांच्यावर कोणता फवारा मारायचा आहे, काय करायचं आहे, सगळं व्यवस्थित पाहावं लागतं. तेव्हा ते कुठं झाडं व्यवस्थित राहतात. आता 4-5 वर्ष होऊन गेले आम्ही इथं राहायला आलेलो. तेव्हापासून खालचं गार्डन आम्ही सांभाळत होतो. कसं काय करावं लागतं, काय सगळं व्यवस्थित आम्ही पाहिलं. झाडं मेंटेन होतात का आपल्याकडून, त्यांच्यावर कोणते फवारे मारावे लागतात, खतं कशी घालावं लागतात, सगळं आम्ही पाहिलं व्यवस्थित. त्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतलं की टेरेसवरती पण आपण छोटंसं टेरेस गार्डन बनवायचं. तर टेरेस गार्डनमध्ये आपण तुम्ही बघू शकता, आता ह्या पावसाळ्यामध्ये वर्ष झालं टेरेस गार्डनला आपल्या. तर एवढे झाडं झालेत वर्षामध्ये टेरेसवरती पण आणि एक कोपरा मस्त आपण असं हे झाडांचा बनवलाय ना, खूप छान वाटतं. तर उन्हाळा तर इतका भारी जातो ना, उन्हाळा आहे म्हणून वाटतच नाही, खूप प्रसन्न वाटतं टेरेसवरती आल्यावर. संध्याकाळचं जास्तीत जास्त वेळ आमचा टेरेसवरतीच जात असतो उन्हाळ्यात. त्यामुळं असे आपल्या आनंदासाठी आपणच प्रयत्न करायचे असतात. तर काम करावं लागतं, पण आनंद पण तेवढाच आहे त्याच्यामध्ये. तर आपल्या खालच्या गार्डनमध्ये आहेत ना 2-3 असे मोजके झाडं आहेत. त्याच्यावरती फुलपाखरं म्हणजे आळ्या घालतात आणि त्या आळीपासून पुन्हा फुलपाखरू तयार होत असतं.
तर मी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे फुलपाखरू फक्त 14 दिवस जगत असतं, पण ते प्रत्येक दिवस इतकं आनंदाने जगतं ना, सगळ्यांची मनं जिंकून जातं ते. त्याचप्रमाणे आपल्या पण आयुष्यातला प्रत्येक क्षण हा खूप अमूल्य आहे, त्यामुळे आपण प्रत्येक क्षण हा अगदी आनंदाने जगावा आणि सगळ्यांची मनं जिंकत राहायचं. बाकी काय आहे, सगळं जमीन जुमला, गाडी घोडी, पैसा अडका, नाते गोते सगळे इथंच राहतात. त्यामुळं आनंदाने जगत राहायचं, थोडं जगायचं पण छान जगायचं. तर आपले एक बाकलीकर ताई आहेत, त्यांच्या मुलीला आनंदीला 6th क्लासमध्ये 93% पडलेत. तर ताईंनी त्यांचा आनंद पण कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी शेअर केला. धन्यवाद ताई. आनंदी बाळा, तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या मावशीकडून तुला खूप खूप आशीर्वाद. अशीच प्रगती करत राहा आणि आई वडिलांचं नाव असंच रोशन कर. आता झाडांच्या सगळ्या कुंड्यांच्या मध्ये आम्ही कोथिंबीर टाकत असतो. धने टाकून दिले की छान कोथिंबीर येते आणि बाजारातून कोथिंबीर घ्यावंच लागत नाही. पण आता पावसाळा लागलाय ना, फौजी साहेब म्हणले झाडांना सगळ्या एकदम मी खत घालतो आणि झाडांची गुडाई केल्यानंतर मग धने टाकतो, म्हणजे कोथिंबीर छान येईन अजून. त्यामुळं इतक्यात आम्ही काही धने टाकलेच नाही कोथिंबीरीला अजून. आणि मिरच्यांचे रोप खालच्या गार्डनमध्ये 2-3 आहेत, इथं वरती एक आहे. तर याला मिरच्या निघत होत्या, पण आता हे जड झालंय जरा मिरचीचं झाड ना, तर हे काढून टाकन मी आणि आता नवीन रोपं आलेत ना ते लावून देईन. तर चला मी आता खाली जाते आणि स्वयंपाकाची तयारी करते. तर आजचा एक छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.